नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा. तर आज आपण पाहणार आहोत साडीला पिको फॉल करण्याची सोपी पद्धत. साडीला पिको फॉल करताना साडीचं कटिंग सरळ करणं महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी साडी जमिनीवर सरळ अंथरून घ्यायची आहे आणि मग कटिंग करायचं आहे. तुम्ही धागा काढून सुद्धा कटिंग करू शकता, पण ते कटिंग सरळ एवढं होत नाही. त्यामुळे मी या पद्धतीने साडी सरळ जमिनीवर अंथरून घेते आणि एका सरळ लाईनमध्ये कात्री पकडून मग साडीचं सरळ कटिंग करून घेते. अशा पद्धतीने जर तुम्ही कटिंग केलं तर साडीचं कटिंगसुद्धा सरळ होतं आणि मग जर कटिंग सरळ असेल तर पिकोसुद्धा सरळ येतो. म्हणजे बऱ्याच वेळा हा प्रॉब्लेम नेसत्या पदराला होतो. आजकाल प्रत्येक साडीला लेस असतात किंवा गोंडे असतात, त्यामुळे पुढच्या बाजूला प्रॉब्लेम येत नाही. पण नेसत्या पदराला साडीचा काठ खालीवर होतो आणि हे होऊ नये म्हणून या पद्धतीनेच तुम्ही कटिंग करा, म्हणजे पिकोसुद्धा सरळ होईल. तर चला, आता ही आहे माझी पिकोची मशीन. आता यावरती मी करत आहे पिको. तर पहा, अगदी बारीक असा पातळ पिको येत आहे. तो कसा, तर तुम्ही माझ्या हाताकडे लक्ष द्या. पहा, मी साडी कशी हलक्या हाताने थोडी थोडी पुढे खेचत आहे आणि बरोबर नॉबच्या मधोमध काठ पकडलेला आहे. याच पद्धतीने तुम्ही सुद्धा साडीला पिको करायचा आहे आणि मग तुम्ही चेक करायचे आपला पिको किती बारीक झाला आहे ते. आता इथे मी दोरा कट केला नाही, कारण वरती थोडासा भाग पिको करायचा राहिलेला होता म्हणून दोरा कट केला नाही. जर दोरा कट केला असता तर दोरा सुईतून निघून येतो, म्हणून अशा पद्धतीने पूर्ण पिको करून घ्यायचा. राहिलेला भाग आहे त्यालासुद्धा पिको करायचा आणि मग दोरा कट करायचा. तर पहा, पिको पाहून घ्या तुम्ही. इथे किती बारीक वाटतसुद्धा नाही हा पिको केलेला आहे. असं वाटतं की दोरा म्हणजे आपली दोऱ्यापेक्षा बारीक आपला जो उधडीला शिवायचा दोरा असतो तेवढा बारीक पिको झालेला आहे. आता पुढच्या बाजूने पिको करून झाला आहे, मागच्या बाजूने सुद्धा मी पिको करून घेते आणि मग भेटूयात. तर पहा, आता दोन्ही बाजूला पिको करून घेतले. आता आपण लावूया फॉल. फॉल लावण्यासाठी मागच्या बाजूला, नेसत्या बाजूला जवळजवळ 12 ते 13 इंचापर्यंत मार्जिन सोडायचे आहे आणि साडी जी आहे ती उलटी बाजू आहे ती खाली ठेवायची आहे. सुईच्या बाजूने साडी अशी ठेवायची आहे आणि मग साडीच्या आतल्या बाजूने आपण फॉल लावतो. फॉल व्यवस्थित धुवून, वाळवून आणि इस्त्री करून घेतलेला आहे आणि त्याची उलटी सुलटी बाजू पाहून घ्यायची आहे. आता फॉलचा जो कपडा निघत असतो बाहेर तो आतल्या बाजूने ठेवायचा आहे, जो प्लेन भाग आहे तो वरच्या बाजूने ठेवायचा आहे आणि मग साडीच्या काठावर व्यवस्थित फॉल ठेवून मग पिको करायचा आहे. आता फॉलसुद्धा साडीला लावताना साडी हलक्या हाताने थोडीशी पुढे खेचायची आहे, म्हणजे पिको पातळ होतं. आता इथे पहा, मला मागच्या एका व्हिडिओमध्ये कमेंट आल्या की तुम्ही पिकोला आणि फॉल लावताना एकच मशीन वापरता किंवा एकच नॉब वापरता का? तर हो, ही माझी पिको फॉलची मशीन आहे आणि यालासुद्धा मी पिकोच्या मशीनवरतीच फॉल लावते. फक्त थोडंसं फास्ट साडी ओढायची आहे. फास्ट म्हणजे खूप फास्ट पण नाही, थोडा विरळ विरळ बिल्डिंगसारखा दोरा येण्यासाठी साडीला हलक्या हाताने पुढे खेचायचं आहे, म्हणजे साडीचा खाली पिकोसुद्धा एकदम पातळ वाटतसुद्धा नाही की पिको केलेला आहे. जसं की आपण बिडिंग करतो त्याच पद्धतीने इथे पिको होतो. आणि ही ट्रिक्स तुम्ही वापरून बघा, म्हणजे तुम्हाला नॉब बदलण्याची गरज येणार नाही आणि मशीन बदलण्याचीही गरज येणार नाही. पिकोच्या मशीनवरतीच तुम्ही पिको आणि फॉल दोन्हीसुद्धा लावू शकता. आता बऱ्याच मैत्रिणी किंवा जुन्या बायका दोन्ही बाजूला हात शिलाई करून फॉल लावायच्या, तर तीही पद्धत योग्य नाही असं नाही, ती पद्धत योग्यच आहे. पण बऱ्याच वेळा काय होतं, पैंजणामध्ये किंवा कुठेही दोरा जर अडकला तर पूर्ण दोरा तुटतो आणि मग हातशिलाई असल्यामुळे सगळा फॉल निघून येतो किंवा ओपन होतो थोडा थोडा करून. पण जर या पद्धतीने तुम्ही पिको केलेला असेल किंवा बिडिंग केलेली असेल तर हा 90% फॉल खालच्या बाजूने तरी सेफ असतो. वरच्या बाजूने आपण हातशिलाईच करत असतो, वरच्या बाजूने बिडिंग करता येत नाही. पण थोडक्यात काय, शक्यतो पैंजणामध्येच खालच्या बाजूचाच दोरा अडकतो, म्हणून या पद्धतीने तुम्ही हातशिलाई करण्यापेक्षा साडीला पिकोच करून घ्या. त्यानंतर आता फॉलला हातशिलाई करताना मी साडी इथं जमिनीवर सरळ अंथरून घेतली. असं केल्याने काय होतं की पटकन हातशिलाई होते, हातशिलाईला फार वेळ लागत नाही आणि 2 मिनिटात हातशिलाई करून होते. मला पाटावर किंवा मांडीवर फॉल लावण्यापेक्षा ही पद्धत सोपी वाटते. साडी एकदाच अंथरून घ्यायची, फॉल सेट करून घ्यायचा आणि दोरा मात्र अखंड घ्यायचा आहे. इथे फॉल 2 मीटर असतो तर तुम्ही 2.5 मीटरपर्यंत दोरा घ्यायचा आहे आणि मग एकसारखी हातशिलाई करून घ्यायची. आता पहा, हातशिलाई करताना सुरुवातीला दोरा तुटणार नाही याची काळजी घ्यायची. या पद्धतीने दोरा हळूहळू करून
बाहेर घ्यायचा आहे आणि दोरा म्हणजे पसरून ठेवायचा आहे. या पद्धतीने पसरून ठेवायचा आहे म्हणजे दोरा एकमेकामध्ये अटकत नाही आणि मग तो तुटतसुद्धा नाही. असा पसरून ठेवला की मग हातशिलाई करायची. आता सुरुवातीला थोडासा त्रास होतो कारण इथे आपण काही वजन वगैरे ठेवलेलं नाही. नंतर पुढं कुठली ट्रिक्स वापरायची हे मी तुम्हाला सांगते. आता इथं वेगळा अर्थ घेऊ नका. कुणी म्हणेल की साडीवर पाय ठेवली तर तुम्हाला पाय नसेल ठेवायचा, तुम्ही दुसरं काही ठेवा. पण जर इकडे असं वजन ठेवलं किंवा दाब ठेवला तर मग हातशिलाई करायला सोपं जातं. ते कसं तर पहा, या पद्धतीने पाय किंवा कुठलंही वजन ठेवायचं आहे आणि मग हातशिलाई करून घ्यायची आहे. आता तुम्हाला मी चॉकने मार्किंग केलेलं दिसत असेल, ते मार्किंग कशासाठी तुम्हाला समजावं म्हणून की वरच्या बाजूने 1/4 इंच आणि खालच्या बाजूने अगदी सुईच्या टोका एवढाच दोरा हातशिलाई करताना येऊन द्यायचा आहे आणि मग हातशिलाई करायची आहे. म्हणजे साडीच्या सुईच्या बाजूकडून फॉलचा दोरा दिसला नाही पाहिजे म्हणून अशा पद्धतीने पूर्ण साडीला हातशिलाई करून घ्यायची आहे. तर चला आता शेवटी मी तुम्हाला दाखवते. इथं पूर्ण साडीला हातशिलाई केली आहे. शेवट यासाठी दाखवते की इथे न विसरता 1 किंवा 2 गाठ देऊन घ्यायच्यात. याने काय होतं की गाठ दिल्याने दोरा निघत नाही आणि नाही जर गाठ दिली तर हळूहळू करून दोरा ओपन होतो आणि मग पूर्णच हा दोरा निघतो आणि फॉल ओपन होतो. तर चला अशा पद्धतीने साडीला पिको फॉल करून झालेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि एकदा फॉलची फिनिशिंग पाहून घ्यायचे. दोरा बिलकुल दिसत नाही आहे. तर चला भेटूया उद्या. तोपर्यंत बाय बाय.